नमस्कार, मी दादासाहेब चोरमले आणि आपण पाहत आहात आस्था टाइम्स यूट्यूब चॅनल. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा मध्यंतरी जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आपण खरं तर व्हिडिओ तयार करणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की मध्यंतरी शरदचंद्रजी पवार साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आणि त्याच अनुषंगानं त्याला थोडे काय फार दिवस उलटून जात आहेत. तोच जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्याचं नेतृत्व सध्या सुनेत्राताई पवार करतायत आणि त्या सुनेत्राताई पवार असतील किंवा पार्थ पवार असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील यांचा मात्र या विलिनीकरणाला ठाम विरोध असताना पाहायला मिळतोय. मात्र हे दोन्ही घडत असताना मध्यंतरी पुन्हा या चर्चा अधूनमधून का घडतायत ह्याच्या मागे सुद्धा काहीतरी नेमकी कारण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या कारणांमुळे या चर्चा घडताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतं. आणि म्हणून आज आपण त्या अनुषंगाने खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार का, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार असेल तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याला विलिनीकरणाच्या बाजूने जायचं आणि कोणत्या नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे. जसं की सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अनेक नेत्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे. तसंच शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांचा सुद्धा या विलिनीकरणाला विरोध आहे. यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पाहता येईल की चर्चेचा केंद्रबिंदू प्रामुख्याने सुप्रियाताई सुळे ठरतात. कारण का सुप्रियाताई या दिल्लीमध्ये गेली अनेक वर्ष संसदेमध्ये काम करतायत. अतिशय उत्कृष्ट त्यांच्याकडे वक्तृत्व कला आहे. त्यांना मंत्रिपदाची संधी हुलकावणी देते की काय, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की काय आपल्याला या विलिनीकरणाच्या बाजूने आपण गेलो तर आपण केंद्रामध्ये मंत्री पद आपल्याला मिळू शकतं. मात्र याच्याकडे जर विषय जर आपण जर पाहायला गेलं तर मला या ठिकाणी असं सांगता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेमध्ये आता मोठा बदल होणार आहे का? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने काय हालचाली सुरू आहेत का? ही फक्त राजकीय भेटी असून विलिनीकरणाशी थेट याचा कोणताही संबंध नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी या भेटीमुळे चर्चेला मोठा उधाण आलेला आहे. पण आता खरी अडचण नेमकी कुठे आहे तर विलिनीकरणाचा प्रश्न केवळ दोन पक्षांच्या नेतृत्वाचा नाही तर ती पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेचा प्रश्न निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढचा सर्वात मोठा प्रश्न असेल की भाजप सोबत जायचं की भाजपच्या विरोधामध्ये राहायचं, आणि याच मुद्द्यावरती राष्ट्रवादीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाहाची चर्चा सुरू आहे. एका बाजूला सत्तेच्या राजकारणात केंद्रात अधिक प्रभाव निर्माण करण्याचा काहींना आकर्षक वाटू लागलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील अनेक नेते आपली स्वतंत्र राजकीय ओळख आणि विरोधकाची भूमिका कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की सुप्रिया सुळे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. यामुळे सुप्रिया सुळे आणि या शरद पवारांच्या कन्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेते आहेत आणि केंद्रातील राजकारणामध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. दिल्लीतील राजकीय संपर्क सुद्धा त्यांचा जर आपण लक्षात घेतला तर भविष्यात त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि राजकीय वर्तुळामध्ये अशीच चर्चा आहे की केंद्रातील सत्तेच्या राजकारणात भूमिका जर मिळवण्याची शक्यता काही समीकरणामध्ये त्यांच्यासाठी महत्वाची ठरू शकते. मात्र इथं एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे की ही सध्या राजकीय चर्चा आणि तर्कवितर्काचा भाग आहे. त्याला अधिकृत निर्णय समजणे योग्य ठरणार नाही. कारण का विशेष म्हणजे विलिनीकरणाला विरोध हा केवळ उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार गटातूनच होतोय असा नाही, तर शरद पवार यांच्या गटातील सुद्धा काही नेते या शक्यतेच्या उलट भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मध्यंतरी भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याच्या मनस्थितीत होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधींना जो जनतेमधून जो झेंजी आणि झेन अल्पाचा जो प्रतिसाद मिळत आहे तो प्रतिसाद पाहता 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल, एखाद्या वेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता सुद्धा जाऊ शकते अशा शक्यता काही
तज्ञ तज्ञ लोक व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे आता जयंत पाटील यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाला विरोध आहे. त्याचबरोबर आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही विरोध आहे. आमदार रोहित पाटील कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत आणि पवारांचे जे पुतणे त्यांचा खूप पहिल्यापासून विरोध आहे. ते काँग्रेसच्या बाजूने जायला तयार आहेत आणि त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेले आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण झालं तर मी काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहे. आणि त्याच मताचे तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे सुद्धा काँग्रेसच्या बाजूने सध्या झुकलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि या नेत्यांसाठी केवळ 2 पक्ष एकत्र येण्याचा प्रश्न आता राहिलेला नाही. एकत्र आल्यानंतर पक्षाची विचारधारा आणि राजकीय दिशा काय असणार, भाजपसोबत राजकीय समीकरण तयार झालं तर आजपर्यंत भाजप विरोधामध्ये घेतलेल्या भूमिकेचं नेमकं काय आणि भविष्यात आता राजकीय वातावरण हळूहळू बदलू लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं की 2029ला हे वातावरण बदलतंय असा एक तर्क वितर्क लढवला जात आहे. आणि दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याच्या चर्चेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं बोललं जातं. अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेकडेही पाहणं आवश्यक ठरणार आहे. आणि म्हणजेच दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूने आपापल्या हितसंबंधाचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय हा वरच्या पातळीवरती घेतला आणि सगळ्यांनी तो स्वीकारला इतका सोपा विषय आता तो विलिनीकरणाचा राहिलेला नाही. आणि आता या संपूर्ण राजकीय घडामोडीकडे आपल्याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय सुचतात, 3 शक्यता या ठिकाणी सुचतात. पहिली शक्यता अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरणाबाबत एकत्र येण्यावर सहमत जर झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा फेरबदल होऊ शकतो. राष्ट्रवादीचं संघटनात्मक ताकद एकत्र येऊ शकते. दोन्ही गटातील कार्यकर्ते, दोन्ही गटातील नेते पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि त्यानंतर नेतृत्व, जागा वाटप, सत्तेतील सहभाग आणि राजकीय भूमिका यावरही मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरी शक्यता अशी आहे की विलिनीकरणाची चर्चा सुरू राहील पण निर्णय होणार नाही. ही शक्यता सर्वाधिक व्यवहार्य वाटणाऱ्या पर्यायापैकी एक पर्याय आहे. राजकीय गाठीभेटी सुरू राहतील, वक्तव्य होतील, चर्चा रंगतील, मात्र प्रत्यक्षात दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपापले राजकारण करत राहतील आणि म्हणजे विलिनीकरणाची चर्चा सुरू पण विलिनीकरण नाही. तिसरी शक्यता दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच राहतील. जर दोन्ही गटातील राजकीय मतभेद आणि नेतृत्वाचे प्रश्न जर सुटले नाहीत तर दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम ठेवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकमेकाविरोधात मैदानात उतरू शकतात आणि ही शक्यता सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मग सध्या विलिनीकरणाचा मुद्दा थंडावला आहे का असं म्हणणं धाडसाचं ठरेल. सध्या पाहता विलिनीकरणाबाबत सर्वमान्य निर्णय झाल्याचं अद्याप तरी चित्र स्पष्ट नाही. उलट पक्षांतर्गत मतभेद आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या भूमिका पाहता विषय पुन्हा काही काळ थंडावण्याची शक्यता दिसते. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजची चर्चा उद्याचा निर्णय ठरेलच असे नाही. राजकारणात समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असतात. आज जे नेते एकमेकाच्या विरोधात आहेत ते उद्या एका व्यासपीठावरती दिसू शकतात आणि आज ज्यांची युती अशक्य वाटते ती उद्या राजकीय गरज बनू शकते. आणि यावरून असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो की त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न हा नाही की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही, तर खरा प्रश्न आहे की एकत्र आल्यास राष्ट्रवादी कोणत्या दिशेने जाणार, भाजपसोबत जाणार की विरोधकासोबत राहणार की स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार, हे त्याहूनही महत्वाचं आहे. आणि म्हणून शरद पवार यांच्या पक्षातील सर्व नेते या निर्णयावरती एकमताने उभे राहतील का? सुप्रिया सुळे यांची भूमिका काय असेल? जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि रोहित पवार यांची भूमिका काय असेल आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार गटातील नेत्यांचं मत काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित की दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं राजकारण अजून अद्याप संपलेलं नाही. उलट पुढील काळात राष्ट्रवादीच्या निर्णयावरती महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाची दिशा मोठ्या प्रमाणावरती अवलंबून राहू शकते. आता तुम्हाला याबाबत काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायला हवं का? आणि जर विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीने भाजपसोबत जावं का विरोधकासोबत राहावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या राजकीय विश्लेषणासह. तोपर्यंत याच ठिकाणी तुर्तास थांबू. धन्यवाद. नमस्कार.